बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र मायला ठरलेला असाल किंवा तुम्हाला पण हप्ता चालू असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण आत्ताच हप्ता मिळालेला असेल पण आता त्यावरच आता तुम्हाला लगेच हप्ता डबल टाकण्यात आला असून सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक नवीन हप्ता आलेला आहे। आता हा नवीन हप्ता लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी मकर संक्रांत गोड देखील करणार असून आता लाडक्या बहिणींना दिलासाच देखील मिळणार आहे। तर चला महत्त्वाची बातमी आपण पूर्णपणे बघणारच आहोत। त्याकरिता तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुम्ही कुठे राहतात किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर चला महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत। सरकारच्या माध्यमातून काही घोषणा झालेल्या असून आता लाडक्या बहिणींना दिलासाच या ठिकाणी मिळालेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जितक्या पण असेल त्यांच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता मकर संक्रांत गोड देखील करण्यात आले असून आता बहिणींना खुश करण्यात आलेला आहे। पण पूर्णपणे महाराष्ट्रातील पूर्णपणे महिलांना हप्ता न टाकता हा हप्ता 2 टप्प्यात टाकण्यात आले असून आता या पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यातील महिलांना त्यानंतर जितक्या पण महिला राहतील तितक्या महिलांना पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार। सर्वात प्रथम या 16 जिल्ह्यातील महिलांना टाकण्यात येणार आणि नंतर त्याच्यानंतर 8 दिवसानंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना टाकण्यात येणार। म्हणजे मग आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील महिलांना हप्ता पडणार। आज उद्या व परवा या 3 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता पडणार आहे ते पूर्णपणे जिल्हे आपल्या समोर आलेले आहे आणि तेच जिल्हे मी तुम्हाला सांगणार। त्यामुळे ते जिल्हे पूर्णपणे ऐकून घ्या आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे नक्की बघा। या जिल्ह्यातील महिलांची मकर संक्रांत गोड देखील करण्यात आली असून आता या बहिणींना आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये कधीही हप्ता पडू शकतो, कधीही त्यांना हप्ता मिळू शकतो। कारण की आता बातमीच तशी आली असून आता या 3 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील महिलांना हप्ता पडणार आणि मग बाकी महिलांचं काय होणार, बाकी महिलांना काय करावे लागणार की बाकी महिलांना हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार, मग बाकी महिलांची मकर संक्रांत गोड होणार की नाही होणार असा प्रश्न जर तुमच्या पण डोक्यामध्ये असेल तर तुमचं यावर उत्तर माझं असं आहे की तुमची पण देखील प्रतीक्षा संपली असून तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा आणखीन करावी लागणार। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पूर्णपणे समजून जा तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा आणखीन करावी लागणार। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये म्हणजेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही चिंता काय करू नका। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देखील कधीही मिळून जाणार असून तुम्हाला हप्ता देखील टाकण्यात येऊ शकतो, तुम्हाला पण हप्ता पडणार देखील आहे। पण यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण काम करायचे आहे। जे महत्त्वपूर्ण काम तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर चला ते महत्त्वाचे असलेले ते काम सुद्धा आपण जाणून घेऊ। त्याच अगोदर आपण ते महत्त्वाचे 16 जिल्हे सुद्धा आपण बघणार आणि ते तुम्हाला बघायचे नाही तर ते लक्ष देऊन ऐकायचे सुद्धा आहे। आणि त्याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचं नाव उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं देखील असणार। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन पूर्णपणे लक्ष केंद्रित करून तुम्हाला ते जिल्हे बघायचे आणि ते जिल्हे बघायचेच नाही तर त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो तेही नक्की बघायचं। आणि जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर काय होणार तर आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये अशा या 3 महत्त्वाच्या दिवसामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे पडूनच जाईल। तुम्हाला पण या ठिकाणी दिलासा मिळणार। आता हे 16 जिल्हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला मला सांगायची गरज देखील राहिली नाही। त्यामुळे महत्त्वाचे जिल्हे असणार आहे तर ते तुम्हाला पूर्णपणे ऐकायचे आहे, लक्ष केंद्रित करून ते 16 महत्त्वाचे जिल्हे बघायचे आहे। आता या 16 जिल्ह्यातील महिलांची मकर संक्रांत पूर्णपणे दूर या ठिकाणी होणार, त्यांची चिंता पूर्णपणे मिटणार, मकर संक्रांत पूर्णपणे गोड यांची केली जाणार। आता यांना दिलासा मिळणार। तर चला ते महत्त्वाचे 16 जिल्हे आपण एक एक करून पूर्णपणे बघूया। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर चिंता काय करू नका, टेन्शन काय घेऊ नका। त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या नंतर तुमची सुद्धा मकर संक्रांत गोड देखील केल्या जाईल। पण तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमचा जिल्हा या ठिकाणी या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला पाहिजे, तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं पाहिजे तर लक्ष केंद्रित करून बघा ते जिल्हे आणि त्या जिल्ह्याच्याच यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं
नाव येतं का नाही येतं, पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ते महत्त्वाचे जिल्हे बघून घ्या. पूर्णपणे तुमचं लक्ष या 16 जिल्ह्यावर ठेवा. तर चला एक एक करून पूर्णपणे 16 जिल्हे बघूया. तर चला यामध्ये पहिला जिल्हा तुमचा असणार आहे जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यातील महिलासुद्धा आता खुश होणार. जालना जिल्ह्यातील महिलांच्या तोंडावर सुद्धा आता हसूच येणार, कारण की जालना जिल्ह्यातील महिलांची मकर संक्रांत गोड झाली असून आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये पूर्णपणे या जालना जिल्ह्यातील महिलांना पूर्णपणे संक्रांत गोड केली जाणार. बीड जिल्हा. आता जर तुमचा पण बीड जिल्हा असेल तर आता बीड जिल्ह्यातील महिलांच्या गालावर सुद्धा हसू येणार, कारण की आता या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचे नावसुद्धा आल्यामुळे बीड जिल्ह्यातील महिलांची सुद्धा मकर संक्रांत गोड देखील केली जाणार. समोरचा जिल्हा असणार आपला सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्या देखील पूर्णपणे चिंता मिटल्या. मकर संक्रांतीला साडी घ्यायची असेल, काय करायचे असेल तर समोरचा हप्ता देखील टाकण्यात आला असून तुम्हाला सुद्धा गोड वाटणार. आता पूर्णपणे मकर संक्रांतीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महिलांना हप्ता या ठिकाणी येणार, त्यामुळे चिंता काय करू नका जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र महिला असाल, संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र महिला असाल तर संभाजीनगर जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेले आहे. तुम्हाला पण काही महत्त्वाचे काम करायचे आहे. जर तुमचे पण ते महत्त्वाचे काम अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचे काम पूर्णपणे लवकरात लवकर करावे लागणार. जर तुमचे पण ते काम अधुरे असतील तर तुम्हाला देखील करावे लागणार. नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातून पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर तुमच्यासाठी आला मोठा हप्ता. आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण दिलासाच मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याचं नावसुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. जर तुम्ही पण अहिल्यानगरमध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामधून जर तुम्ही पण पात्र महिला असाल तर तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता तुमच्या जिल्ह्याला पण हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील महिलांची सुद्धा मकर संक्रांत गोड देखील झाली. परभणी जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र महिला ठरलेला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची आणि मोठी दिलासाची बातमी. आता काही महत्त्वाचे कामे करणं गरजेचे तुम्हाला ठरलेले आहे. ते महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्णपणे पाडावेच लागणार. जर तुमचे पण ते महत्त्वाचे काम अधुरे असतील तर तुम्हाला पण ते महत्त्वाचे कामे पूर्णपणे करावेच लागणार. जर आता तुमचे पण हे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे कामे बघू. कोणते असणार आहे ते महत्त्वाची कामे. आता त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असणार आहे तुमची ई-KYC. ज्या महिलांनी केलेलं नाही त्या महिलांनी लवकरात लवकर जाऊन ई-KYC करून घ्या, जेणेकरून त्यांना पण अडचण चिंता भासणार नाही. ज्या महिलांची ई-KYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून टाका. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे. समोरचा दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला असणार आहे आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे. ज्या महिलांचं बँक अकाउंट लिंक नसेल किंवा आधार अपडेट नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला कळवा. तुमचा